आदेश गोष्ट नवनाथांची। आज मला इथे 12 वर्ष झाले तपश्चर्या करतोय, पण कुठलाही मनुष्य प्राणी इथे मला दिसला नाही। त्यामुळे तुम्ही कोण आहात हे आधी मला सांगा, असं मच्छिंद्रनाथ भगवान दत्तात्रय यांना विचारतात। मी अत्रि ऋषींचा पुत्र भगवान दत्तात्रय आहे असं ते म्हणतात। त्यावेळेस आपण आजपर्यंत केलेल्या तपश्चर्येचं फळ आपल्याला मिळालं, म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं रूप एकत्रित होऊन भगवान दत्तात्रय आपल्या समोर आलेत असं त्यांना वाटतं। त्यांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू येतात, ते भगवान दत्तात्रयांसमोर नतमस्तक होतात आणि त्या अश्रूंनी भगवान दत्तात्रयांचे पाय धुतले जातात। माझं अज्ञान दूर करा, माझ्यावरती कृपादृष्टी करा असं ते म्हणतात। त्यावेळेस भगवान दत्तात्रय तुझी सर्व मनोकामना पूर्ण होईल असं म्हणून त्यांच्या कानामध्ये मंत्राचा उपदेश करतात। ज्यावेळेस भगवान दत्तात्रय मच्छिंद्रनाथांच्या कानात उपदेश करतात, त्यांचं सर्व अज्ञान निघून जातं आणि त्यांना सर्वत्र चराचरामध्ये ईश्वराची व्याप्ती आहे असं दिसायला लागतं।